आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान आणि पारंपरिक वारशाचा सुंदर संगम घडवत पालघरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने ITI एक आगळा वेगळा आणि कौतुकास्पद प्रयोग साकारला आहे। संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्याच्या बळावर आकर्षक इलेक्ट्रिक व्हिंटेज कार तयार केली असून हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण विचार आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघर येथे दिशेक किशोर आहेर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला। प्रशिक्षणार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष उद्योग विश्वात उपयोगी पडणारे कौशल्य आत्मसात करता यावे, संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि नवा उपक्रमाला चालना मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ही इलेक्ट्रिक व्हिंटेज कार तयार केली। सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून पर्यावरण संवर्धनासाठीही त्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। याच पार्श्वभूमीवर आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाला पारंपरिक व्हिंटेज कारचा आकर्षक लूक देण्याची संकल्पना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात उतरवली। या प्रकल्पासाठी संस्थेचे प्राचार्य सचिन संखे आणि निदेशक किशोर आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। विद्यार्थ्यांनी वाहनाच्या डिझाईन पासून ते इलेक्ट्रिक प्रणाली, बॉडी स्ट्रक्चर, फिनिशिंग आणि आकर्षक बाह्य रचनेपर्यंत प्रत्येक बाबीवर बारकाईने काम केले। कमी खर्चात पर्यावरणपूरक आणि आकर्षक वाहन तयार करण्याचा हा प्रयत्न कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे। भविष्यात या वाहनामध्ये आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याचाही संस्थेचा मानस आहे। या प्रकल्पामुळे प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून प्रत्येक उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मोठी मदत होत आहे। अशा प्रकारचे प्रकल्प विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्याबरोबरच मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि हरित ऊर्जेच्या संकल्पनेलाही बळ देणारे ठरत आहेत। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यात अशा प्रकारची इलेक्ट्रिक व्हिंटेज कार भविष्यात पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू शकते। पर्यटन स्थळांवर या वाहनांचा वापर झाल्यास पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळेल, तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधीही निर्माण होऊ शकतात। नमस्कार, मी श्रुती सिद्धेश्वर लकडे, इलेक्ट्रिशियन ट्रेडचे विद्यार्थिनी आहे। आमच्या सर्व इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा इलेक्ट्रिक व्हिंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे। हा प्रोजेक्ट आम्ही स्वतंत्र जे ज्ञान घेतलं आहे ITI त्याचा उद्देश घेऊन आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे। जे आम्ही ITI शिकलेलो आहोत तेच स्वतंत्रपणे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे। आणि हा प्रोजेक्ट तयार करताना आम्हाला वायरिंग, बॅटरी कनेक्शन, सुरक्षितता, टीमवर्क याचे प्रत्यक्षात ज्ञान मिळाले आहे, जे आम्हाला पुढील जीवनात नक्कीच उपयोगी पडेल। आजच्या या आधुनिक जीवनात ज्या कारचा उपयोग होत चाललेला आहे त्यामुळे इंधनाचा जास्त वापर होतो व प्रदूषण जास्त होते, ते कमी करण्यासाठी आम्ही हा इलेक्ट्रिक व्हिंटेज कार प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि आम्हाला सर्व शिक्षकांनी मदत केल्याबद्दल धन्यवाद। हेरिटेज लूक हा पूर्वी इंग्रजांच्या काळात होता, परंतु आत्ता ज्या ॲडव्हान्स EV आलेले आहेत, परंतु तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या आणि ती रस्त्याने चालवा, पण ही व्हिंटेज कार निघाल्यानंतर लोकांमध्ये एक कुतूहल निर्माण होतं। असा तो लूक ठेवण्याचा प्रयत्न केला। एक फार्म हाऊस असेल किंवा कुठे पिकनिक स्पॉट असेल अशा ठिकाणी, किंवा आमच्याकडे नदी समुद्राचे किनारे आहेत, तिथे एखाद्या मुलांनी जर ठरवलं अशा 2 व्हिंटेज कार ठेवल्या तर तिथं फोटो सेशनसाठी 150 रुपये आणि चालवण्यासाठी 200 रुपये घेतले तरी त्याचा रोजगार सुरू होऊ शकतो। असा हा उद्देश ठेवण्यात आलेला होता या प्रोजेक्टला। सिलेबसप्रमाणे दरवर्षी एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट बनवावा अशी एक मुलांची इच्छा असते। प्रॅक्टिकली जे पारंपरिक प्रॅक्टिकल आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव मुलांना यावा म्हणून आम्ही आत्ता सोलर कार, सोलर बोट आणि हा आता EVचा प्रोजेक्ट बनवला। EV गाडी बनवताना त्याच्या आधी आम्ही त्याला एक हेरिटेज लूक देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे मुलांमध्ये एक वेगळे स्किल डेव्हलप होतात। हा उद्देश ठेवून आणि आम्ही हा एक साधारणतः महिने-दीड महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट मुलांच्याच आर्थिक सहकार्याने आमच्या प्राचार्य संकेसाहेब, आमचे प्रभारी प्राचार्य भंगाळे सर यांच्या मार्गदर्शनाने हा प्रोजेक्ट आम्ही आज 3रा प्रोजेक्ट आम्ही हा पालघर ITIतून यशस्वी केलेला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।